अनिल देसाई आघाडीवरती आहेत, राहुल शेवाळे हे पिछाडीवरती आहे। अनिल देसाईंनी थोडी थिडकी नाही तर 22,000पेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतलेली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, काय तपशील याबद्दल? दक्षिण मध्य मुंबईमध्ये जी आता ताजी माहिती मिळते त्यानुसार आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार अनिल देसाई जे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांना 1,14,608 इतकी मतं मिळालेली आहे। तर महायुतीचे शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांना 92,296 एवढी जी आहे ती मतं मिळालेली आहे। जवळपास 22,312 मतांची आघाडी अनिल देसाई यांना मिळालेली आहे। ही ताजी माहिती आहे। आता जवळपास 7 फेऱ्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। आणखीन उर्वरित ज्या आहेत जवळपास एकूण 15 फेऱ्या ज्या आहेत त्या अजून बाकी असल्याचं सांगितलं जात आहे। आणि सध्या जी माहिती मिळते त्यानुसार अनिल देसाई यांनी आघाडी घेतल्याची सांगितलं जात आहे। आणि त्याचबरोबर सकाळी जेव्हा मतदानाला सुरुवात झाली त्यावेळेला महायुतीचे उमेदवार शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतलेली, मात्र चौथ्या आणि तिसऱ्या आणि त्यानंतर 5व्या फेरीमध्ये अनिल देसाई यांनी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी एक काटेकी टक्कर जी आहे ती पाहायला मिळते। कारण जे आपण जर विधानसभा मतदारसंघ निहाय जर आपण पाहिलं तर अणुशक्तीनगरमध्ये पहिल्यांदा राहुल शेवाळे आघाडीवरती होते, त्यानंतर अनिल देसाई जे आहेत ते आघाडीवरती आलेले आहेत। वडाळा विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल शेवाळे यांनी जी आघाडी जी आहे ती कायम ठेवलेली आहे, मात्र माहीम आणि दादर या विधानसभा क्षेत्रामध्ये अगदी काटेची टक्कर जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। सायन कोळीवाडामध्ये राहुल शेवाळे यांना लीड मिळाली, जी आघाडी दिसते साधारण 30,000 मतांची, ती नेमकी कुठून आहे? विशाल, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा। उज्ज्वल निकम यांना जी 30,000ची आघाडी आता दिसून येते आहे ती नेमकी कुठून आहे? माझा प्रश्न असा होता उदय की उज्ज्वल निकम यांना जी 30,000ची आघाडी दिसून येते ती कुठून आहे नेमकी? उज्ज्वल निकम हे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत महायुतीची, आणि त्यांना जी सध्या आघाडी मिळालेली आहे ती आघाडी वेलेपार्ले या विधानसभा मतदारसंघातून त्यांना मिळाल्याचं माहिती मिळते आहे। वेलेपार्ले येथील जे काही मतपेट्या ज्या आहेत त्यांची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि त्या ठिकाणी उज्ज्वल निकम महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना तिथून आघाडी मिळाल्याची माहिती मिळते आहे। बर, आता एक क्षणाला एक महत्त्वाचं आणखीन एक सांगायला हवं, खास करून जालन्याबद्दलचं जे आपल्याला कळतंय, डॉक्टर कल्याण काळे जे ते 53,583 मतं आतापर्यंत त्यांना आघाडी मिळते। रावसाहेब दानवेंना 50,300। जालन्यातून काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे 3,283 मतांनी आघाडीवरती आहेत आणि रावसाहेब दानवे हे 3,283 मतांनी पिछाडीवर। पुन्हा एकदा मुंबईवरती येऊयात। मुंबईमध्ये अनिल देसाई जे आहेत ते 22,000 मतांनी आघाडीवर असल्याचं आपण बघतोय। उज्ज्वल निकम 36,000 मतांनी आघाडीवरती आहेत। आणि महाराष्ट्रातला जर सगळा विचार केला तर 21-26 अशा प्रकारचं चित्र आहे। धात्रकजी, अपेक्षित होतं की अनपेक्षित? हे सुरुवातीपासूनच अपेक्षित होतं आणि याच्यामध्ये आणखीन वाढ होईल। बर, काय की जो काही अंडर करंट लोक सर्वसाधारण जनतेमध्ये होता, हां, तो कुणाला करंट देणार? तो निश्चित आता दिसतंय आपल्याला कुणाला करंट देणार। म्हणजे जी काही एक नेरेटिव्ह स्थापित करण्याचा प्रयत्न झाला होता पार तर त्याला तो 300 पार निघता घामटा निघाला। आपण